हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ल या चॅनलमध्ये। तर आज दुपारी थोडीशी भूक लागली होती, तर काय बनवावं म्हणून विचार केला। तर हे बघा, साहित्य बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे। हमको नहीं पता, हमको कुछ नहीं पता। तर बघा, आज ठरवलं मग मी पास्ता बनवायचा। तर घेतली बघा कढई, त्यामध्ये टाकलंय तेल। आता हे तेल गरम झाल्याच्या नंतर मी तर तुम्हाला साहित्य दाखवलेलंच होतं की पास्त्याला काय काय आपण वापरणार आहे ते। तर थोडंसं तेल गरम कडकडीत होऊ दिलेलं आहे मी। तर त्यामध्ये आता जाणार आहे आपले कांदे, बारीक कट करून घेतलेले कांदे टाकून घेणार आहे मी। आता मी यामध्ये कांदे कापून घेतलेले टाकत आहे बघा। आता कांदा मस्त लाल लाल झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहेत। तर इथे मी गाजर पण आणलेले होते, पण मला गाजर आवडत नाही, ते जराशे निब्बर गाजर होते, त्यामुळे मी गाजर नाही त्यामध्ये टाकले। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गाजर, शिमला मिरची टाकू शकता, पण मला नाही आवडत, त्यामुळे मी नाही टाकलं। तर हे बघा, मी कांदा व्यवस्थित लाल करून घेते, यामध्ये तळून घेते अशा पद्धतीनं। तर बघा, असा लाल लाल कांदा झाल्यावर मी टाकले आता हिरवी मिरची कट करून घेतली छोटी छोटी। तर आता ते तिखट होण्यासाठी हिरवी मिरची थोडीशी कट करून भाजून कांद्यामध्ये टाकून तळून व्यवस्थित घेणार आहे, असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता यानंतर मी टाकणार आहे यामध्ये टोमॅटो अर्धाच कट करून घेतलाय बघा। टोमॅटोचा भाव खूप वाढलेला आहे। आता मी टाकली थोडीशी हळद। टोमॅटोचा भाव तुम्हाला माहीतच असेल किती वाढलाय, तर टोमॅटो जपून जपून वापरा। आता मी यामध्ये अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहेत। आता मस्तपैकी यामध्ये जाणार आहे टोमॅटो सॉसमुळे पास्त्याला खूप छान चव येते। तर पास्ता मसाला पण आपण यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे पास्ता एकदम मस्त जसा आपण चायनीज सेंटरवर खातो तसाच लागणार आहे। आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं यामध्ये। मस्त टोमॅटो बारीक बारीक करून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो मिक्स झाले की त्याचा आंबटपणा उतरतो पास्त्यामध्ये, त्याच्यासाठी मस्तपैकी टोमॅटो हे बघा मी असे बारीक करून घेते, विरघळतात टोमॅटो मीठ टाकल्याच्या नंतर। आता आपण थोडासा सॉस टाकून घेणार आहेत, टोमॅटो केचप टाकणार आहोत। आता मी इथे 2 पॉकेट पास्ता मसाला आणलेला आहे, तर ते दोन्ही पॉकेट टाकून घेते बघा। साधारण पाव किलो पास्ता घेतलेला आहे मी। आणि विशेष तुम्हाला एक सांगायचं राहिलंच की आपण पास्ता अगोदर उकळत्या पाण्यामध्ये एक 5 मिनिट उकळून घेतलेला आहे, त्यामुळे तो मऊ पडतो आणि त्याची चव चांगली लागते। नाहीतर असाच टाकला तर तो निब्बर लागतो, त्याच्यासाठी आपण अगोदर गरम पाण्यामध्ये त्याला उकळून घेतलेलं आहे आणि नंतर ते चाळणीमध्ये पाणी काढून घेतले। तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलेलंच होतं बघा, चाळणीमध्ये काढलेलं। तर आता 2 पुड्या मी पास्ता मसाल्याचे टाकलेले आहेत। आता जाते बघा केचप, मस्तपैकी असं लाल लाल दिसते पूर्ण। आता हे 5 मिनिट आपण यामध्ये सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहेत। वास तर खूप छान येते बघा। तुम्हाला माझे रेसिपी बघायला आवडतात का, कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगत जा। पूर्ण व्हिडिओ पाहत जा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट करत जावा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। त्यामुळं मला एक कमेंट करत जावा, मला सांगा जा माझं काही चुकलं असेल किंवा एखादी मिस्टेक काय असेल किंवा चांगलं वाटलं तर ते कमेंट करून सांगत जावा। हे बघा, आता मी तुम्हाला म्हटलेलं ना की पास्ता उकळून घेतलेला, मग नंतर चाळणीमध्ये ते पाणी निवडण्यासाठी ठेवलेला। तर हे बघा, मी आता टाकून घेतलंय मस्त त्या मिश्रणामध्ये। आता आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहेत पास्त्याला। पूर्ण ते टोमॅटो सॉस आणि कांदा टोमॅटो सगळं लागायला पाहिजे। आता अशा पद्धतीने आपण ह्याला 5 मिनिटं फिरवून घेणार आहेत। 5 मिनिटं, मग नंतर आपण याला एक 10 मिनिट झाकून ठेवणार आहेत। मग झाकून ठेवल्यामुळे तो पास्ता पण व्यवस्थित शिजला जाईल आणि नंतर आपण मस्तपैकी खाणार आहेत, दुपारची भूक मिटवणार आहेत।
तर चला मग, आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, मला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी. हम लोग कभी नहीं देता है, हम नहीं देगा, भूल जाओ. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चलो बाय. पुढे तुम्हाला मी फोटो टाकलेलाच आहे कसा माझा पास्ता बनलेला आहे ते. तर चलो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.